महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। भारतीय जनता पार्टी ही आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी सरसावली आहे। आमदार संग्राम जगताप यांनी शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत। तसेच महायुती सरकारने अनेक योजना राबवल्यात। विकास कामांच्या जोरावरच आमदार संग्राम जगताप तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक करतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे मुकुल गंधे यांनी व्यक्त केला। प्रभाग क्रमांक 15 मध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचाराचा शुभारंभ सिंधू मंगल कार्यालय बोरुडे मळा येथे आमदार संग्राम जगताप यांच्या फोटोला दुग्धाभिषेक करण्यात आला। या प्रसंगी परिसरातील नागरिक, महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। आमदार संग्राम जगताप यांचे ठिकठिकाणी औक्षण करून, रांगोळ्या काढून, जेसीबीद्वारे फुलांची पुष्पवृष्टी करून मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं। विश्वास जुना, संग्राम भैया पुन्हा या घोषणेनं परिसर दुमदुमला। यानंतर ही रॅली बोरुडे मळा, सिंधू मंगल कार्यालयापासून द्वारका नगरी, गंधे मळा, सुडके मळा, लेंडकर मळा, चिपाडे मळा, बागडे मळा या भागातून प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। या प्रचार फेरीत ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। प्रभागामधील विकास व या प्रभागातील सर्वांगीण विकासाकरिता शहराचे आमदार, लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांनी सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे। हा प्रभाग पूर्णतः विकसित करण्यासाठी येथील नागरिकांनी पूर्णपणे त्यांच्यावरती ही आता जबाबदारी सोपवून ही सर्व जनता त्यांच्या पाठीमागे राहणार आहे। या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी ही सर्वस्वी त्यांच्या पाठीमागे उभी राहण्यासाठी आता जबाबदारीपूर्वक सरसावली आहे व ही भारतीय जनता पार्टी निश्चितपणे या आमदारांची हॅट्रिक ही साध्य करण्यासाठी व या विधिमंडळावर या आमदारांना पाठवण्यासाठी ही सज्ज झालेली आहे व याची परिपक्वता ही तुम्हाला आगामी येणाऱ्या निकालामध्ये लवकरच स्पष्ट दिसेल व संग्राम भैया जगताप हे या 225 अहमदनगर मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने हॅट्रिक सहित विधिमंडळात जाणार आहेत। लक्षात घ्यावं, स्वतः महापौर किती कामं केले, पंचायती झाली, नगरपालिकेला त्यांना माहिती होतं आपल्याकडून काही कामं झालेली निश्चित आहे। त्यामुळे त्यांच्या आपल्या आमदारकीचा पाय घालण्याची गरज आहे। प्रतिनिधी दीपक कासवासह धनंजय गायकवाड, अहिल्यानगर।